मित्रांनो, आपण चालू आहे लवासा सिटी बघण्यासाठी आणि एकदम आतमध्ये कशा इमारती डिझाईन बाज त्यात संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. आणि पॉईंट पण एकदम जबरदस्त आहे लवासा सिटीमध्ये बघण्यासाठी. तुम्ही पण येऊ शकता बघण्यासाठी, एन्जॉय करू शकता. मित्रांनो, आज 26 जानेवारी आहे, त्याच्यामुळे आपण बघण्यासाठी आलो आहे लवासा सिटी. तर बघू शकता कशा प्रकारे एकदम जुन्या एकदम इमारत येतात आणि दिसायला पण खूपच छान आहे. मित्रांनो, नक्की तुम्ही या बघायला आणि तुम्ही बघता. हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलो आहे फिरायला. तर फिरायला अशा लोकेशनवर आलो आहे की तुम्ही हे आतापर्यंत लोकेशन बघितलं नसाल. तर लोकेशन आहे मित्रांनो लवासा सिटी, जी एकदम लवासा सिटी बनवली आहे. ती लवासा सिटी आज तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे लवासा सिटी आहे. एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो लवासा सिटी आहे. ते आतापर्यंत तुम्ही कधी बघितली नसेल, ते आज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लवासा सिटी आपण दाखवणार आहे आणि आपण बघणार आहे. मित्रांनो, जबरदस्त मित्रांनो लवासा सिटी एकदम बाहेरच्या देशातल्या सारखं वाटतं. एकदम असं वाटतं की आपण बाहेरच्या देशामध्ये आलो आहे. तशी एकदम लवासा सिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवलेलं आहे, पुण्यामध्ये. तर मित्रांनो, बघू शकता कसं एकदम मोठं धरण आहे आणि धरणाच्या लागोलाग एकदम अशी सिटी बनवली आहे आणि संपूर्ण असा डोंगर आहे आणि डोंगरावरती अशी सिटी बनवली आहे लवासा सिटी. एकदम बाहेरच्या देशातल्या सारखे मोठमोठ्या इमारती, मोठमोठं असं पाणी गिनी रोड गिड एकदम जबरदस्त दिसायला लवासा सिटी आहे. चला मित्रांनो, बघू आपण लवासा सिटी आणि तुम्हाला दाखवणार लवासा सिटीमध्ये काय काय. चला तर मित्रांनो, बघू शकता हे जे साईडला धरण आहे मित्रांनो, या धरणावरतीच हे लवासा सिटी असं शहर बनवलं आहे संपूर्ण. बघू शकता पाठीमागे एकदम जबरदस्त इमारत मित्रांनो. आता सकाळचं वातावरण आहे त्याच्यामुळे हे एकदम दिसणार नाही. आणि संपूर्ण हे धरण आहे, बघू शकता किती मोठं पाणी धरणामध्ये. तर आपण आता धरणाच्या एकदम असा मध्य साईडला उभा आहे आणि चौकोनी संपूर्ण असा डोंगर मित्रांनो. बघू शकता पाठीमागे संपूर्ण डोंगर आहे आणि आपण आता आहे पुलावरती. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इथं घर येतं काय आहे संपूर्ण, आणि तुम्हाला बघायला पण भेटेल मित्रांनो आणि एन्जॉय पण मित्रांनो. आज 26 जानेवारी असल्यामुळं फिरण्यासाठी आलो आहे आपण लवासा सिटीमध्ये. आणि जे एकदम आज मोठे मोठे बंगले आहेत मित्रांनो, रो हाऊस इथं म्हणजे तुम्ही राहू शकता बी इथं. आणि इथं सगळी सुविधा आहे मित्रांनो, तुम्ही येऊ शकता आणि फिरू शकता मित्रांनो. तर आता तुम्हाला जवळून जाऊन एकदम संपूर्ण अशा बिल्डिंग दाखवणार मित्रांनो. बाहेरच्या देशात कशा सिटी असते तशी आपली लवासा सिटी बनलेली आहे मित्रांनो ही पुण्यामध्ये. चला मित्रांनो, बघू आपण लवासा सिटी. तर ह्या संपूर्ण जेवढ्या हे इमारती तर ह्या बघू शकता धरणाच्या काठीच अशा संपूर्ण इमारती अशा बनवल्या आहेत आणि एकदम हाय स्टँडर्ड इमारतीत मित्रांनो. जसं बाहेरच्या देशात असतात तशाच या संपूर्ण इमारतीत बघू शकता. तर इथे याच्यामध्ये काही अशा म्हणजे कोणी राहत पण नाही अशा इमारती इथं. आणि मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती पण इथं काही सक्सेस झाली नाही. लवासा सिटीमध्ये भरपूर खर्च झाला इथं लवासा सिटी बनवण्यासाठी. आणि हे अर्धवट असं काम झालं मित्रांनो. काही इमारती बघू शकता समोर अशा एकदम पडीत आहेत मित्रांनो. काही एकदम चांगल्या प्रकारे येतात, काही एकदम अशा अंडरग्राऊंड काम चालू आहे. म्हणजे असं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे अशा इमारती चांगल्या आहेत, कुठं खराब आहेत मित्रांनो या लवासा सिटीमध्ये. आणि हे बघू शकता संपूर्ण धरण आहे मित्रांनो. आणि एक छोटंसं गाव आहे इथं, एक वरती डोंगरावरती गाव आहे बघू शकता. तर इथं लोक राहतात मित्रांनो थोडेफार आणि चांगल्या प्रकारे मित्रांनो येऊ शकता तुम्ही फिरायला. लवासा सिटी आपण बघणं चालू आहे. तर बघू शकता, तर आपण आहे ब्रिजवरती आणि ब्रिजच्या एकदम साईडला तर बघू शकता मित्रांनो असे घरं बनवलेले आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे असे घरं आहेत या लवासा सिटीमध्ये बघू शकता तुम्ही. तर बघू शकता हे धरणाच्या अशा काठी आहेत मित्रांनो हे घरं. आणि एकदम घर म्हणजे डिझाईन बाज बनवले. तर संपूर्ण घर असे बाहेरच्या देशात जशी डिझाईन असते तसे घराची डिझाईन बनवली आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे साईज आणि परत डिझाईन पण वेगवेगळी. आणि संपूर्ण धरणाच्या काठावर असे संपूर्ण लवासा सिटी बघू शकता. संपूर्ण साईडनं असे घर आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट गेट हाऊस पण इथं राहण्यासाठी लेवल 1 लेवल 2 असे बघू शकता. संपूर्ण अशा जुन्या इमारती येतात आणि जिकडे बघा तिकडे एकदम जबरदस्त इमारती येतात. तर बघू शकता कशा इमारती येतात, संपूर्ण जुनं एकदम बांधकाम करेल. तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे लवासा सिटी बनवलं आहे आणि दिसायला खूपच छान आहे मित्रांनो. आणि संपूर्ण एकदम शांत वातावरण आहे आणि इथं तुम्ही राहू शकता. बघू शकता संपूर्ण अशा इमारती इथं एकदम जबरदस्त मित्रांनो लवासा सिटी. जर कोणाला यायचं असेल तर येऊ शकता डायरेक्ट लवासा सिटी बघण्यासाठी. आणि आपण पण आलो आहे लवासा सिटी बघण्यासाठी. तर बघू शकता सगळं पूर्ण असं इंग्लंड टाईपच मित्रांनो असं बांधलेलं आहे. तर भरपूर दिवस झाले मित्रांनो आपल्याला लवासा सिटी बघायची होती. तर लवासा सिटी बघायची होती म्हणजे बघायचीच होती मित्रांनो. एंट्री फी मित्रांनो 200 रुपये. तर एंट्री फी इथं जास्त आहे मित्रांनो लवासा सिटीमध्ये. आणि तुम्ही 2 व्हीलरनं बी येऊ शकता, 4 व्हीलर बी घेऊन येऊ शकता. आणि एकदम जवळ आहे पुण्यापासून, काय 60 किलोमीटर लवासा सिटी आहे, काही जास्त लांब नाही लवासा सिटी. आणि या लवासा सिटीमध्ये असे मोठमोठे इमारती बांधलेले आहेत एकदम चांगल्या प्रकारे आणि बाहेरच्या देशातल्यासारखं असं वाटतं इथं आपण आल्याच्या नंतर. आणि संपूर्ण असं धरण आहे, धरणाच्या काठावर संपूर्ण अशी लवासा सिटी बसेल आहे. बघू शकता तुम्ही पाठीमागं आपल्या बॅक साईडनं कसे असे दगडाचे एकदम डिझाईन बाज असं बसण्यासाठी असे ओटे बनवले तर.
आणि लाईट पण असे स्ट्रीट लाईट येतं आणि दिसायला एकदम खूपच छान आहे मित्रांनो. आणि इथं तुम्ही म्हणजे वॉटर स्पोर्ट्स असतात त्या ॲक्टिव्हिटी करू शकता. तर हा बघू शकता कसला एकदम जबरदस्त मित्रांनो. आणि एक आपल्यासोबत मित्र पण आला आहे विशाल. तर बघू शकता विशालचा फोटो काढण्यासाठी एकदम मन होत आहे. आणि हे व्ह्यू बी बघू शकता कशा असे एकदम कॉर्नरमध्ये तुम्हाला व्ह्यू दिसतोय संपूर्ण इमारतीचा. आणि आपण सकाळी आलो त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नाही मित्रांनो. आणि दुपारी एकदम फुल गर्दी होईल मित्रांनो. बघू शकता हे धरण आहे संपूर्ण साईडनं धरण आहे. आणि या धरणाच्या वरती संपूर्ण अशी लवासा सिटी बसलेली मित्रांनो. बघू शकता संपूर्ण लवासा सिटी बसलेली आणि दिसायला पण खूपच छान मित्रांनो लवासा सिटी. आणि तुम्हाला पण दाखवते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लवासा सिटी कशा प्रकारे आहेत. आणि इथं राहू पण शकता मित्रांनो. बघू शकता कशा प्रकारे इमारती येतात, मोठमोठ्या इमारती येतात. आणि संपूर्ण ही सिटी अशी एक बसवली होती मित्रांनो. पण इथं काही जास्त म्हणजे जे लोक याचे तिथं आले नाही तिथं राहण्यासाठी. आणि आपला मित्र पण बघू शकता विशाल. कसं वाटतंय? छान वाटते. आणि मागचं बॅकग्राऊंड कसं आहे? खूपच सुंदर आहे. खूप सुंदर आहे. फोटो मारू एक, मारला एक फोटो. तर बघू शकता मित्रांनो भरपूर दिवस झाले आपल्याला लवासा सिटी बघण्याचं होतं इच्छा, तर ती पूर्ण झाली आहे लवासा सिटी. आणि लवासा सिटी पण तुम्हाला दाखवते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर समोर एक मित्र बसला आपल्या वरती ओट्यावरती. बघू शकता ते कुत्रं तिकडे बसला आहे तो बी एन्जॉय करत आहे मित्रांनो. तर आता हे सकाळ असल्यामुळे जास्त काही गर्दी नाही. तर बघू शकता तुम्ही पूर्ण संपूर्ण डोंगर आहेत आणि डोंगराच्या साईडनं असे घर आहेत मित्रांनो संपूर्ण. एक ना एक पॉईंट तुम्हाला दाखवणार आहे आपण लवासा सिटीमधला. तर बघू शकता मित्रांनो कसल्या इमारती भारी भारी बनवले आहेत या लवासा सिटीमध्ये. एकदम छान मित्रांनो अशा बनवले आहेत. आणि याच्यामध्ये कॅफे गिफे सगळे खाण्याची सुविधा सगळं संपूर्ण आहे. तर बघू शकता हा सेल्फी पॉईंट आहे मित्रांनो. आणि एकदम जबरदस्त मित्रांनो पॉईंट आहे. आणि बसण्यासाठी पण एकदम चांगल्या प्रकारे असे आसन बनवले आहेत, खुर्च्या बनवल्या आहेत. आणि तुम्ही येऊ शकता फिरायला. आता आतमध्ये बघू काय काय आत संपूर्ण तुम्हाला मी दाखवतच आहे आपल्या लवासा सिटी पुण्यामधली कशा प्रकारे लवासा सिटी. बघू शकता लवासा इंटरनॅशनल कॉन्व्हेन्स सेंटर आहे पुढं. आणि जबरदस्त मित्रांनो. विशाल ऐ तर बघू शकता हे संपूर्ण धरण आहे मित्रांनो. या धरणावर हे संपूर्ण असं सिटी बसवले संपूर्ण. आणि फोटो काढण्यासाठी एकदम जबरदस्त मित्रांनो. आणि संपूर्ण बघू शकता असे घर आहेत मित्रांनो जुने आहे. म्हणजे जे कंस्ट्रक्शन चालू होतं काही कंस्ट्रक्शन थांबलं आणि तसेच घरं तसे अजून संपूर्ण असे पडेल आहेत. आणि काही चांगल्या प्रकारे पण बनवलेत बघू शकता. तर इथं काही लोक पण कामं करतात मित्रांनो. म्हणजे तेवढाच रोजगार भेटते लोकांना. आणि इथल्या गावकरी जे मंडळी असतील त्यांना इथं रोजगार भेटते. आणि इमारती बघू शकता कशा प्रकारे इमारती जबरदस्त इमारती त्या. आणि फोटो काढण्यासाठी इथं भरपूर पॉईंट येतं. आणि दिसायला पण खूप छान येतं. बघू शकता समोर संपूर्ण अशी एक इमारत आहे. अशा भरपूर इमारतीत मित्रांनो फोटो काढण्यासाठी. आणि संपूर्ण बघू शकता संपूर्ण गावावरती असं आणि डोंगर आहे. डोंगराच्या खाली संपूर्ण असं गाव आहे. आणि हे इथं धरण आहे मित्रांनो. या धरणावरच हे संपूर्ण असं एक लवासा सिटी अशी बनवलं आहे. तर वरती बघू शकता गेट हाऊस पण इथं राहण्यासाठी. तर आता काय काय ते संपूर्ण तुम्हाला मी दाखवतच आहे कुठं कुठं काय आहे. आणि काय काय नवीन विशेष तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. काही अशा हॉटेल येतं इथं बंद पडेल येतं अजून पण चालू नाही येतं. आणि भरपूर दिवस झाले इथं अशा हॉटेली बंद येतं. आणि एकदम म्हणजे असं जसं सामान पडेल तसं अजून तसं इथं पडेल सामान. आणि इथं कोणी म्हणजे बघण्यासाठी काहीच नाही मित्रांनो. हे संपूर्ण असं हॉटेली बंद पडेल येतं. किती मोठ्या इमारती अशा बांधल्या आणि संपूर्ण ह्या मी त्याच्यामध्ये कोणीच राहत नाही. एवढं खर्च करून या इमारतीमध्ये कोणी राहत नाही मित्रांनो. बघू शकता संपूर्ण असं एकदम जबरदस्त बनवलं होतं आणि काही फायदा नाही झाला. आणि अशा प्रकारे बघू शकता आतमध्ये किती जबरदस्त हे लाईट बघ कसले भारी लावले होते आतमध्ये. बघ ना झुंबर विशाल आतमध्ये झुंबर बघ कसं लावते. बापरे मित्रांनो बघू शकता किती खर्च केला होता. आतमध्ये असे झुंबर गिंबर लावले आतमध्ये. आणि डिझाईन बाज एकदम डेकोरेशन मित्रांनो असं एकदम जबरदस्त केलं होतं आतमध्ये. पण आता ही संपूर्ण अशी वसाड पडली लवासा सिटी. बघू शकता झुंबर गिंबर आत हॉटेलमध्ये एकदम असं 5 स्टार एकदम 5 स्टारपेक्षा म्हणलं तरी चालेल. तर हे संपूर्ण आज बंद पडलेले आहेत. तर हे पण बघू शकता किती मोठी इमारत अशी बंद पडली मित्रांनो. काहीच इथं कोणी राहत नाही काय नाही. संपूर्ण अशी काहीच राहिलं नाही त्या इमारतीमध्ये. थोड्याच इमारती अशा लवासा सिटीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आणि लवासा सिटी आपण तुम्हाला एक्सप्लोर करतो. बघू शकता किती मोठी इमारत आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो किती इमारत अशा बंद पडेल येतात. संपूर्ण इमारत अशा बंद पडेल. इथं बँक पण खोलली होती SBI बघू शकता. इथं SBI बँक पण होती ती पण आता SBI बँक बंद झाली. आणि संपूर्ण आपण लवासा सिटी बघत आहे इकडं. तर तुम्हाला आपण दाखवतच आहे लवासा सिटी. हे बघा किती मोठ्या मोठ्या इमारती मित्रांनो या लवासा सिटीमध्ये. हळवार घे. तर ह्याचा संपूर्ण म्हणजे आता कोणी राहतच नाही लवासा सिटीमध्ये. असं थोडेफारच लोक इथं लवासा सिटीमध्ये राहायला येतात आणि गेट हाऊस घेतात भाड्यानं. आणि बघू शकता इथं लवासा पोलीस चौकी. इथं पोलीस चौकी पण अशी उभारली आहे.
तर तात्पुरती इथं डाक सेवा हे बघू शकता. हे संपूर्ण आता हे काय चालू आहे का नाही, बंद आहे का नाही बघू शकता. गाड्या गिड्या सगळं असं संपूर्ण बंद पडले. तर बघू शकता किती मोठं इथं काय लावलं आहे, लवासा सिटी. या संपूर्ण इमारती अशा पडल्यासारख्या झाल्या आहेत मित्रांनो. एक बी अशी इमारत आता म्हणजे राहण्यासारखी नाही. थोड्याफार इमारती अशा राहण्यासारख्या आहेत. आणि इथं मोठमोठ्या 5 स्टार हॉटेल पण इथं झाल्या होत्या. त्या पण हॉटेलमध्ये तर म्हणजे एकदम असं जिकडच्या तिकडं पडल्या, संपूर्ण असं धासपूस झालं. आणि सगळं संपूर्ण असं लवासा सिटीमध्ये काही जास्त राहिलं नाही. आणि थोड्याच अशा इमारती राहिल्या. एवढा खर्च करून लवासा सिटीमध्ये काहीच फायदा नाही झाला. किती मोठी लवासा सिटी अशी उभारली होती बघू शकता तुम्ही. तर प्रत्येक इमारतीची डिझाईन वेगवेगळी मित्रांनो बघू शकता तुम्ही. बघू शकता हे फ्लॅट बनवणं चालू होते लवासा सिटीमध्ये. इथं इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे बघू शकता कसे इथं फ्लॅट संपूर्ण असे बांधकाम अर्धावटच पडलेले आहे. आणि असे संपूर्ण तुम्हाला लवासा सिटीमध्ये बघायला भेटतील. अर्धावट घरं झालेले, अर्धावट कन्स्ट्रक्शन झालेलं आहे संपूर्ण. आणि बघू शकता लवासा इंटरनॅशनल हे पण अर्धावटच काम झालं आणि संपूर्ण बंद पडले. तर हे संपूर्ण तुम्हाला लवासा सिटी मध्ये बघायला भेटेल. बघू शकता एकदम जबरदस्त लवासा सिटी होणार होती मित्रांनो, पण काही कारणामुळं हे लवासा सिटी बंद पडली. बघू शकता हे पूर्ण अँगलपासून एवढा खर्च लावून पण हे संपूर्ण बंद पडलं काम. तर किती खर्च आला असेल या लवासा सिटी बनवण्यासाठी, आणि त्याच्यात कोणीच नाही राहिला आज. बघू शकता किती मोठे इमारती तर आणि वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये बांधलेले मित्रांनो लवासा सिटीमध्ये घर. आज हे खंडर झाले आहे घरामध्ये. संपूर्ण दिवस आपण लवासा सिटी बघत आहे आणि तुम्हाला लवासा सिटी दाखवत आहे. आणि याच्यामध्ये असे घर आहेत मित्रांनो जे बंद पडेल येतं, एकदम म्हणजे असे खराब झालेले घर येतं. आणि भरपूर दिवस झाले लवासा सिटी बनवेल आहे, पण जास्त इथं इन्व्हेस्टमेंट झाली नाही. त्याच्यामुळे लवासा सिटी पण अशी एकदम बंद पडल्यासारखी झाली. आणि काही घरं पण असे मित्रांनो जबरदस्त इथं बघण्यासाठी, आणि बाहेरच्या देशात जसे घर असतात तसे पण इथं बघण्यासाठी मित्रांनो. तर आपण आलो होतो सकाळी 7-8 वाजता दरम्यान, आणि खूप थंडी होती. एवढे डोंगर होते की भयानक डोंगर होते रस्त्यानं. एवढं डोंगर होते की गाडी चालवायला मित्रांनो अवघड होतं, एवढे डोंगर होते या रोडला. आणि तर पाठीमागं बघू शकता कशा प्रकारे घर आहेत मित्रांनो, एकदम जबरदस्त घर आहेत. घराला असे डिझाईन आहेत मित्रांनो, जसं बाहेरच्या देशात घराच्या डिझाईन असतात तशाच डिझाईन आहेत. आणि या लवासा सिटीमध्ये एवढा खर्च करेल की भयानक खर्च करेल मित्रांनो. पूर्ण अत्याधुनिक आहेत. काही हॉटेली अशा मित्रांनो बंद पडेल येतात, जसे ग्लास पडेल येतं, बॉटल तशाच पडेल येतात. आणि संपूर्ण हॉटेली आहेत मित्रांनो, काही बंद पडेल येतात. आणि घरं पण आहेत मित्रांनो, काही घरं पण असे बंद पडेल येतं, काही चालू येतं, काही गेट हाऊस येतं, काही हॉटेली येतात. थोडंफार तुम्हाला आहे इथं सुविधा, म्हणजे काही एवढं काही नाही, गाव आहे शेजारी, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि बघू शकता कशा प्रकारे पाठीमागं तळं आहे मित्रांनो. आपलं मोठं धरण आहे, डॅम धरण म्हणतात इथं, डॅम धरण. तर बघू शकता पाठीमागं हे संपूर्ण अशा घराच्या साईडनं असे एकदम झाडे मित्रांनो, आणि निसर्गरम्य वातावरण मित्रांनो, एकदम करमत तिथं. तर गॉगल घालून बघू कसं दिसतो आपण. तर बऱ्याच दिवसानं आपलं रिकाम पण झालं हे बघण्यासाठी लवासा सिटी. आणि लवासा सिटी बघण्यासाठी मित्रांनो आपण आलो हे पुण्यातून, आणि पुण्यातून कम से कम 70 किलोमीटर ही लवासा सिटी. आणि दिसायला मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. तर बघू शकता आपण त्या ब्रिजवर गेलो होतो पाठीमागं, त्या ब्रिजवरून परत इकडं आलो आहे. तर बघू शकता किती मोठा ब्रिज आहे. आणि ब्रिजवरून आपण डायरेक्ट इकडं आलो दुसऱ्या साईडनं. तर हा इथे एक लोखंडी ब्रिज आहे, असा एक ब्रिज पण बनवले. बघू शकता कशा प्रकारे ब्रिज एकदम जबरदस्त ब्रिज आहे. आणि हा जुना ब्रिज आहे. तर बघू शकता हे धरण आहे मित्रांनो, या धरणावरती हे लवासा सिटी अशी उभी केलेली आहे. संपूर्ण लवासा सिटी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटत आहे. आणि आपल्यासोबत आहे मिस्टर विशाल ओमकार दादा. विशाल ओमकार दादा सोबत आहे आपल्या. तर बघू शकता तू आला माझ्यासोबत फिरायला, आठवण राहिली पाहिजे ना. हां अरे बापरे, ब्रिज नाही जाऊ शकतो. हां बघू शकता हे लाकडी ब्रिज आहे संपूर्ण, आणि लाकडी ब्रिजचा यूज करत होते. पण आता याच्यातली लाकडी थोडीफार खराब झाली आहे, तर कधी पण पडू शकतात हे लाकडी ब्रिज. आणि संपूर्ण असं साईडनं मोठा पाईप लावला आहे, आणि त्याच्या खाली असं पूर्ण लाकडी लावलं आहे. तर याच्यात थोडाफार सुधारणा करायला पाहिजे ना, ते एखादं काय डायरेक्ट धरणाच्या खालीच जाईल पडून. जे धरण आहे ना, धरणाच्या साईडनं दोन्ही साईडनं असे घरं आहेत मित्रांनो. तर बघू शकता त्या साईडनं पण घरं येतं, आणि या साईडनं पण असे घरं येतं. म्हणजे धरण झालं मधात, आणि धरणाच्या दोन्ही साईडनं असे बिल्डिंग आहेत मित्रांनो. तर म्हणजे दिसायला पण एकदम असा लुक भारी वाटते ना की जबरदस्त. कारण पलीकडल्या साईडनं पण घरं येतं, आणि या साईडनं पण धरण आहेत. तर आपण आहे मध्य एकदम सेंटरला मित्रांनो. दोन्ही म्हणजे धरण झालं मधात, आणि घरं झाले दोन्ही साईडनं.
तर बघू शकता कसलं धरण आहे आणि संपूर्ण असा डोंगर आहे मित्रांनो. डोंगराच्या साईडनं असं ही लवासा सिटी संपूर्ण बसवेल आहे. आणि घाट मित्रांनो एवढा मोठा घाट आहे की भयानक घाट आहे. कम से कम 5-6 किलोमीटर घाट आहे लवासा सिटी येण्यासाठी. आणि लवासा सिटी तुम्ही बघितलं तर एकदम मार्बलसारखी, आपण बाहेर देशातच आलो काय लवासा सिटी, बाहेर देशात गेलो का कोणत्या सिटीमध्ये. तर संपूर्ण असं जंगल आहे आणि संपूर्ण असं डोंगराच्या मधोमध आहे मित्रांनो ही लवासा सिटी. आणि दिसायला खूप छान आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतच आहे कुठं कुठं काय आहे काय नाही ते लवासा सिटीमध्ये. आणि संपूर्ण काही असे बंद पण पडलेले मित्रांनो. शकतं कशा प्रकारे घर आहेत मित्रांनो. आणि घरं मित्रांनो असे जबरदस्त येतात कारण तेव्हा बांधकाम केलं होतं आणि कलर पण चांगल्या प्रकारचे घराला दिले होते मित्रांनो. आणि संपूर्ण असं गार्डन व्हायचे आणि बघायला पण एकदम चांगलं आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं लवासा सिटीमध्ये. तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता. आणि एकदम मोठमोठ्या इमारती मित्रांनो लवासा सिटीमध्ये. नक्की तुम्ही फिरायला या आणि एन्जॉय करा मित्रांनो. लवासा सिटीमध्ये बघण्यासाठी तुम्ही भरपूर काय आहे आणि इमारती पण आहेत मित्रांनो. आणि संपूर्ण असं काही म्हणजे भूत बंगल्यासारख्या पण इमारती मित्रांनो या लवासा सिटीमध्ये. सिटीमध्ये असे हॉटेल खोलेले एकदम भारी डिझाईन आहे अशी. कसं भारी वाटते बघू शकता. संपूर्ण असं अंड्याच्या आकृतीमध्ये हे हॉटेल आहे मित्रांनो. ज्याला बोटिंग करायची असेल त्याला बोटिंग बी करू शकता. इथं लवासा सिटीमध्ये बोटिंगची पण सुविधा आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे अशी सुविधा आहे मित्रांनो बोटिंगची. बघू शकता पाठीमागं असं बोटिंगची सुविधा आहे. तुम्हाला जर बोटिंग करायची असेल लवासा सिटीमध्ये आल्यात तर तुम्ही बोटिंग पण इथं करू शकता मित्रांनो. ज्या इथं काय ॲक्टिव्हिटी केल्या जातात ना मित्रांनो तिथं संपूर्ण दिले बघू शकता. जेट सीक आणि क्रूज बोट, काया आणि पायडल बोट अशा प्रकारचे इथं म्हणजे तुम्हाला बोट्स म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट फिरू शकता मित्रांनो. म्हणजे ॲक्टिव्हिटी केल्या जातात त्याच्यामध्ये. तर हे पाठीमागं बघू शकता बोटिंगचं आहे. डायरेक्ट तुम्ही इथं बोटिंग करू शकता आणि डायरेक्ट फिरू शकता. म्हणजे जे धरण आहे जेवढं काय असेल परिसर ते संपूर्ण तुम्ही फिरू शकता या बोटिंगमध्ये. तर एंट्री फी कम से कम मित्रांनो नाही म्हटलं तरी 200-300 रुपये बोटिंगची राईट असेल मित्रांनो. आणि संपूर्ण तुम्ही बोटिंग करू शकता तुम्ही. तर बघू शकता पाठीमागं असं बोटिंगचंही आतमध्ये जर अलाउड असेल ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर हे तर बोटिंग करण्यासाठी मित्रांनो बघू शकता असं स्टेशन दिलं आहे आणि संपूर्ण अशा त्या बाईक येतात. बाईकवर बसायचं आणि संपूर्ण असं राईड केला जाईल. आणि बोट पण येतात. तुम्हाला बोट पण दाखवतो कशा प्रकारे बोट आहेत मित्रांनो. तर बघू शकता समोर अशा बोट येतात. बोटमध्ये तुम्ही राईड करू शकता आणि संपूर्ण डायरेक्ट फिरू शकता या धरणामध्ये. तर अशी इथं बोटिंगची पण सुविधा आहे मित्रांनो. आणि एकदम चांगल्या प्रकारे इथं ॲक्टिव्हिटी तर लवासा सिटीमध्ये तुम्ही येऊ शकता आणि फिरू शकता मित्रांनो. आणि लवासा सिटी दिसायला पण चांगली आहे मित्रांनो. काही घरं आहेत मित्रांनो आता पडके आहेत मित्रांनो इथं घरं आणि काही चांगले पण येतं. तर बघू शकता इथं काका आणि एक आजी आजोबा म्हणजे बोटिंग करत आहे. आता त्याची चालू होईल आणि थोडं फिरून आणतील त्यांना. बघू शकता हे संपूर्ण हे इथं बोटिंगचं स्टेशन आहे. इथं तुम्ही बोटिंग करू शकता. संपूर्ण असे पूर्ण एकदम लवासा सिटी तुम्हाला बोटिंगद्वारे दाखवण्यात येत आहे मित्रांनो. लवासा सिटी कशी वाटली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि एकदम लवासा सिटी तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही कधी बी येऊ शकता. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात कधी बी ही लवासा सिटी ओपन असते मित्रांनो. एंट्री फी मित्रांनो 200 रुपये 2 व्हीलरसाठी आणि 4 व्हीलरसाठी 500 रुपये तिकीट आहे मित्रांनो लवासा सिटी बघण्यासाठी. तर लवासा सिटी संपूर्ण तुम्हाला मी दाखवली आहे. आणि लवासा सिटी आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. जर इथून पुढे तुम्हाला नवीन ब्लॉग कोणता पाहिजे असेल त्याच्यावर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि मी तसं तुम्हाला ब्लॉग बनवून आणील आणि तुम्हाला दाखवेल मित्रांनो. जसं आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव चतरकर नंदू आहे मित्रांनो. फेसबुकवर पण व्हिडिओ टाकत असतो पण इंस्टा पण व्हिडिओ टाकत असतो. इंस्टा आय डी मित्रांनो नंदू चतरकर. फेसबुकचं नाव आहे नंदू चतरकर. या नावाने आपलं फेसबुक व इंस्टा तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर आपले ब्लॉगिंग कसे व्हिडिओ वाढत असतील ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता. तर संपूर्ण तुम्हाला मी लवासा सिटी दाखवत आहे. आणि लवासा सिटी पण तुम्हाला एकदम जबरदस्त मित्रांनो लवासा सिटी बघू शकता. संपूर्ण धरण आहे. धरणाच्या साईडनं अशी डायरेक्ट लवासा सिटी मित्रांनो जबरदस्त आहे आणि खूपच छान मित्रांनो लवासा सिटी. आणि तुम्ही नक्की फिरायला या लवासा सिटी आणि एन्जॉय करा मित्रांनो लवासा सिटी बघण्यासाठी तुम्ही. मित्रांनो लवासा सिटी कशी वाटते तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि सांगा. लवासा सिटी कशी आवडली का नाही ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जर कोणाला यायचं असेल तर लवासा सिटी नक्की तुम्ही बघायला या. एंट्री फी मित्रांनो 200 रुपये आणि संपूर्ण घाट आहे मित्रांनो. तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल फुल टाकून या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पेट्रोलचं काही टेन्शन नसलं पाहिजेत. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला लवासा सिटी कशी आवडली तर. आणि एकदम दिसायला पण खूप छान आहे मित्रांनो लवासा सिटी. तर संपूर्ण इमारती बघू शकता बाहेर देशासारख्या इमारती मित्रांनो. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी आहे चतरकर नंदू. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. लवासा सिटी तुम्हाला दाखवले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आवडली असेल तर नक्की करा कमेंट आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. असे व्हिडिओ तुम्हाला नवीन आणत राहील मित्रांनो.
तर आज आहे मित्रांनो 26 जानेवारीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी याचा तर नंदू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर गॉगल कसा वाटते मित्रांनो नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो जय हिंद जय भारत मित्रांनो. तर आता आपली लवासा सिरीज तुम्हाला संपूर्ण दाखवली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही पण लवासा सिटी बघण्यासाठी या मित्रांनो. चला तर मित्रांनो